श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. ज्ञानी मनुष्य डोळ्यांनी जगतो, तर अज्ञानी मनुष्य कानांनी जगत असतो. समर्थ म्हणाले, आपल्याला 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये प्राप्त करून दिलेली आहेत. आता कोण ज्ञानी, कोण अज्ञानी? प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, ज्ञानी डोळ्यांनी जगतो, तर प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो, ज्ञानी व्यक्ती आपल्या अंतर्ज्ञानाने म्हणजे डोळ्यांनी म्हणजे सूक्ष्म दृष्टीने जग पाहत असते. अज्ञानी माणसाला सुद्धा डोळे आहेतच, परंतु पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. डोळ्यांनी म्हणजे बघा प्रत्यक्षपणे पाहणं वेगळं, ज्याप्रमाणे योग्य निर्णय घेणं, तर अज्ञानी व्यक्ती फक्त कानांनी ऐकत असते. ज्याप्रमाणे दोन्हीही व्यक्ती बघा उत्तम प्रकारे शिकलेले आहेत, परंतु ज्ञानी व्यक्ती शिकलेली आणि समजूतदार आहे. आपल्या डोळ्यांनी म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाने निरीक्षण करून विवेक बुद्धीने जगत असते, तर अज्ञानी व्यक्ती ही अशिक्षित, समजूतदार आणि केवळ परंपरेने ऐकीव गोष्टीवरून किंवा दुसऱ्यांच्या सांगण्यावरून जगत असते. थोडक्यात ज्ञानी मनुष्य स्वतः विचार करून जगत असतो, तर अज्ञानी मनुष्य हा इतरांच्या कारणांवर, इतरांच्या गोष्टींवर अवलंबून असतो. कारण आपण प्रत्यक्ष एखादी गोष्ट आपल्याला कोणी सांगितली, आपण काय विचार करतो की बाबा या व्यक्तीने सांगितली म्हणजे ही व्यक्ती खोटं कधीही बोलत नाही, मग आपण लगेच विश्वास ठेवतो ना. परंतु कानाने ऐकलेली गोष्ट आहे, परंतु आपण डोळ्यांनी पाहिली का? नाहीये. जी गोष्ट समर्थ म्हणाले, पुन्हा एकदा ऐका, कारण कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपला देह कसा फसला जातो. लोक बोलणारे आहेत, आपण ऐकतो, परंतु आपणच फसले जातो, कारण आपण ती गोष्ट पाहिलेली नसते. मग आपण भ्रमामध्ये राहतो, अरे आपणच फसलो गेलो, मग आता काय करायचं? समर्थ म्हणाले, पहावे आपणासी आपण. आपल्याला सुद्धा डोळे दिलेले आहेत, आपण सुद्धा त्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे, उत्तम प्रकारे कानाने ऐकलं पाहिजे आणि नंतरच त्या गोष्टींवर बोललं गेलं पाहिजे. नुसतं अज्ञान पसरवून उपयोगाचं नाहीये, किंवा लोकांना ज्ञान सांगून उपयोगाचं नाहीये. कारण लोक सांगणारे आहेत, ऐकणारे बघा प्रत्यक्षपणे आपला देह आहे. ज्याप्रमाणे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आपण प्रत्येक वेळेला बोलत असतो, त्यावेळी बघा आपला देह खरंच पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्टीला फसत राहील. कारण का? ज्ञानी मनुष्य डोळ्यांनी जगत असतो. आता डोळ्यांवर विश्वास ठेवायचा आपला बघा, ज्याप्रमाणे बुद्धी आणि मन, त्याचप्रमाणे डोळे आणि कान आपल्याला प्राप्त करून दिलेले आहेत. कधी कधी बुद्धीला गोष्ट पटत असते, कधी कधी मनाला गोष्ट पटत असते. बघा, एखाद्या वेळी जर बुद्धीला गोष्ट पटली की मनाला खटकते, आणि मनाला जर उत्तम प्रकारे वाटली की बुद्धीला पटत नाही. मग तसंच आहे, कधी कधी काय होतं की आपल्या डोळ्यांना ती चांगली दिसते, परंतु कानाने ती ऐकायला बघा प्रत्यक्षपणे वाईट वाटते. परंतु एखाद्या वेळी कानाने आपण चांगली गोष्ट मानतो, परंतु डोळ्यांनी ती पाहिल्यावर वाईट वाटते. असं का? प्रत्यक्षात उत्तम प्रकारे बोध प्राप्त करून दिलेला आहे. ज्ञानी डोळ्यांनी जगतो म्हणजे काय, आणि अज्ञानी कानाने ऐकतो. डोळे म्हणजे काय, तर इथे ज्ञान आणि अनुभव याचं प्रतीक आहे. तो डोळ्यांनी पाहतो आणि अनुभवतोय स्वतः. आणि ज्ञानी व्यक्ती प्रत्येक गोष्टीतून शिकत राहते.
कारण त्या व्यक्तीचे डोळे हे उघडे असतात. ज्ञानदृष्टी, ती व्यक्ती सत्याचा शोध घेते आणि स्वतःच्या अनुभवातून बघा प्रत्यक्षपणे जगत राहते, जेणेकरून तिला योग्य काय अयोग्य काय हे सर्व कळत असते. परंतु अज्ञानी जो मनुष्य देह आहे तो फक्त कानाने ऐकतो, दुसऱ्यांच्यावर अवलंबून राहतो. आता तुम्हीच ठरवा, तुम्ही ज्ञानी आहात की अज्ञानी. म्हणजे तुम्ही डोळ्यांनी पाहता की फक्त कानाने ऐकता. एवढं मात्र निश्चितच आहे ना. म्हणजे इथे दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी, रूढी परंपरा किंवा ऐकीव माहिती यावर अवलंबून राहणे. अज्ञानी व्यक्ती स्वतः विचार कधी करत नाही, बरोबर की नाही. एखाद्या वेळी बघा आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल, आपल्याला खरंच तिथे जायचं आहे, तो एरिया माहिती नाही आहे, तो लोकेशन माहिती नाही आहे. आपण काय विचार करणार, आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहणार. आपण एखाद्याला माहिती बघा प्रत्यक्षपणे विचारणार, मग त्यांनी माहिती सांगितली की लगेच आपण त्यावर विश्वास ठेवणार. परंतु आपल्यालाच माहिती नाही आहे की ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीने आपल्याला खरं सांगितलेलं आहे का. आणि ज्यावेळी आपल्याला बघा तो एरिया सांगितला होता की इथून इथं असं जायचं आहे, आणि तिथे गेल्यावर बघा आपला देह फसला, मग आपण काय विचार करणार, अरे त्या व्यक्तीने सांगितलं होतं, आपण बरोबर आलेलो आहोत, मग जिथे पोचायचं होतं तिथे आपण पोचलोच नाही आहे. फक्त कानाने ऐकलं, डोळ्यांवर विश्वास ठेवला नाही. मग ज्याप्रमाणे डोळ्यांवर सुद्धा बघा प्रत्यक्षपणे विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण विचार करणं का महत्त्वाचं आहे. इतरांनी दिलेल्या कारणांच्या आधारावर किंवा चुकीच्या समजुतीवर आपला देह जगत असतो. दुसऱ्यांच्या आधारावर आपण अवलंबून जर राहिलो ना, तो आधार केव्हा बाजूला सरेल ना कळणार सुद्धा नाही. सोप्या भाषेत जर आपण सांगायचं म्हटलं, ज्ञान असलेली व्यक्ती स्वतःच्या बुद्धीचा आणि अनुभवाचा वापर करून जग जिंकत असते. जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतील. असं नाही की सर्व ज्ञानी आहेत किंवा असं नाही सर्व अज्ञानी आहेत. कोणी ज्ञानी असेल, कोणी अज्ञानी असेल. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण प्रत्यक्षात हा भाग आपल्याच आहे, बरोबर की नाही. हा पाहावे आपणासी आपण. तर अज्ञान असलेली व्यक्ती दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून किंवा चुकीच्या कारणांच्या मागे लागून आयुष्य संपूर्णपणे घालवत असते. आपण दुसऱ्यांचं ऐकून ऐकून संपूर्णपणे आपलं आयुष्य निघून गेलं, परंतु आपल्याला बघा ज्ञान काय अज्ञान काय अजूनपर्यंत कळलेलं नाही. ज्यावेळी कळतं त्यावेळी बघा संपूर्णपणे वेळ निघून गेलेली असते, आपलं आयुष्य बघा संपूर्णपणे निघून गेलेलं असतं. आपण काय विचार करायचो की खरंच ज्ञानी मनुष्य डोळ्यांनी जगत असेल का हो. तो अनुभवतोय ना, प्रत्येक वेळेला ती गोष्ट अनुभवते. कारण एखाद्या वेळी बघा आपल्याला अभ्यास करायचा आहे, अभ्यास करत असताना आपल्याला ज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे. कारण ज्ञान जर नसेल मग आपण बघा अभ्यास तरी कसे करणार, आपल्याला काय समजणार आहे त्यातलं. आणि अज्ञानी मनुष्य म्हणजे फक्त आधारित आहे, अवलंबून आहे की बाबा समोरची विद्यार्थिनी किंवा मागचा विद्यार्थी किंवा मागची विद्यार्थिनी मला पेपर दाखवेल. या अज्ञानामध्ये काय करत आहे, फसला गेलेला आहे, अवलंबून आहे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण बघा वागण्याचा प्रयत्न केला, दिलेत ना आपल्याला पंचकर्म बघा प्रत्यक्षपणे ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये मिळून हा दशेंद्रियाचा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे. मग आपण त्याचा वापर का करत नाहीये. ज्यावेळी एखादी वस्तू आपण नवीन आणली की तिचा जर वापर केला नाही तर ती बघा नंतर कालांतराने ती खराब होते, आणि वापर जरी केला तरी ती खराबच होणार आहे. मग वापर करून जर खराब झाली तर चांगलं आहे, परंतु त्या गोष्टीचा आपण अनुभवच घेतला नाही आणि आणलेली नवीन वस्तू जर खराब झाली तर बघा आपण काय विचार करणार, अरे जर वापरली असती तर बरं झालं असतं. म्हणजे काय केलं, डोळ्यांनी पाहिलं फक्त, परंतु त्या गोष्टीत आपण पुरेपूर उपयोग किंवा पुरेपूर वापर केला नाही. म्हणून अशा गोष्टी आपण पाहतो, अनुभवतो, परंतु प्रत्यक्षात जीवन जगत असताना
ज्ञानी डोळ्यांनी जगत असतो तर अज्ञानी मनुष्य कानांनी जगत असतो. जय जय रघुवीर समर्थ.